नमस्ते छोट्या दोस्तांनो, बालसभा कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत. काय छोट्या दोस्तांनो, कसे आहात? मजेत ना? अहो असणारच, कारण रंगपंचमी, होळी आता सण अगदी तोंडावर आलेला. आणि होळीच्या दिवशी तर तुम्ही छान आईनी बनवलेली पुरणाची पोळी, वडे हे खात असाल, हो ना? आणि बऱ्याच जणांकडे विविध प्रकारचे पदार्थ केले जातात, ते देखील तुम्ही खात असाल. आणि दुसऱ्या दिवशी मस्तपैकी रंग खेळत असाल, पिचकारीने पाणी उडवत असाल, हो ना? छोट्या दोस्तांनो, आजकाल बाजारात विविध केमिकल युक्त रंग मिळत असतात. हे आपण वापरायला नकोत, यांनी भरपूर असं नुकसान आपल्याला होऊ शकतं. अजून एक काळजी घ्यायला हवी बरं का. जेव्हा तुम्ही एकमेकांना, मित्रमैत्रिणींना रंग लावता ना, त्यावेळेला सावधतेने रंग लावायला हवे. कारण तुम्ही घाईने एकमेकांच्या अंगावर रंग उडवत असाल किंवा जबरदस्ती करत असाल रंग लावताना, तर कुणाच्या डोळ्यात, कुणाच्या कानात, कुणाच्या तोंडात जाऊ शकतात, हो ना? आणि काही काहींची स्किन ना फार सेन्सिटिव्ह असते. जर वेगळा रंग लावला, केमिकल युक्त रंग लावला, तर एलर्जी देखील येते. तर या गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्या, हो ना? तर छोट्या दोस्तांनो, आपण ही जी होळी आहे ती नैसर्गिक पद्धतीने साजरी करायला हवी. पिचकारीने पाणी देखील उडवत असाल, पाण्याचा खेळ देखील खेळत असाल, हो ना? पण इथे देखील काळजी घ्यायला हवी. बरेचदा तुम्ही छोटे दोस्त मंडळी पाणी भरपूर वापरत असता, एकमेकांच्या अंगावर पाणी टाकत असता. पण आता उन्हाळा सुरू होतो आहे आणि पाण्याची कमतरता तर आपल्याला जाणवतेच. तर छोट्या दोस्तांनो, कोणताही सण साजरा करताना काळजी तर नक्कीच घ्यायला हवी, म्हणजेच त्याचा आनंद द्विगुणित होईल. तर तुम्हाला होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. छोट्या दोस्तांनो, आता आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. आजच्या बालसभा कार्यक्रमात एक छोटा दोस्त आपल्यासोबत भेटायला आलेला आहे. तो आहे अहिल खाडीलकर. तो छान गाणे देखील म्हणतो, कराटे खेळतो, ऍक्टिंग करतो, खूप काही काही करतो. चला तर त्याच्यासोबत आता बातचीत करूया आणि ऐकून घेऊया तो काय सांगतोय ते. हाय अहिल, कसं आहेस तू? मी छान आहे. छान आहे. तू कोणत्या क्लासमध्ये आहे? मी तिसरीत आहे. तर तू शाळेत रोज जातो? तुला आवडतं शाळेत जायला? हो. अच्छा. तर अहिल, तू कार्यक्रमात सर्वप्रथम आपल्या छोट्या दोस्तांना काय ऐकवणार आहे? तुला श्लोक वगैरे तर नक्कीच येत असतील, हो ना? हो. तर म्हणून दाखव ना. बरं. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा जोडतो देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी. जय देवा. अरे वा, खरंच खूप छान. मी सकाळी उठल्या पहिले 3 श्लोक म्हणतो, त्याच्या आधी मी बेडच्या खाली पाय नाही ठेवत. अच्छा, ते कोणते आहेत? एक आहे कराग्रे वसते लक्ष्मी, दुसरा आहे गुरुर ब्रह्मा, तिसरा आहे समुद्र वसने देवी. अच्छा, म्हणून दाखवशील मग ते? हो. समुद्र वसने देवी पर्वत स्थन मंडित विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तु गोविंद प्रभाते करदर्शनम. अरे वा, खरंच खूप छान म्हटलं. तुला हे कोणी शिकवलं? आईनी. अरे वा, खरंच सकाळी सकाळी उठणे हे म्हटल्यावर किती छान वाटतं ना. तू रोज म्हणतो ना, आणि आपल्या छोट्या दोस्तांनी पण रोज म्हणायला पाहिजे, हो ना? मला गाणं म्हणायला आवडतं. अरे वा, तू गाणं पण म्हणतोस? हो. अच्छा, मग कोणतं गाणं म्हणतोस? तू बुद्धी दे. तू बुद्धी दे गाणं म्हणतोस? आपल्या छोट्या दोस्तांना ऐकवशील? चल तर मग. तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे. तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे. हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती सापडे ना वाट ज्यांना होतयांचा सारथी. साधना करीती तुझी जे साधना करीती तुझी जे नित्य तव सहवास दे. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना
विश्वास दे. जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेव्हा राहो सदा रंध्यातुनी संवेदना. धमन्यातल्या रुधिरासल्या खण भेदण्याची आस दे. सामर्थ हा शब्दास आणि अर्थ हा जगण्यास दे. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. अरे वा, खरंच खूप छान म्हटलंस तू. ही प्रार्थना आहे हो ना? हो मग हा चित्रपट बघितला तू? हो अच्छा, आवडला तुला? हो अच्छा, म्हणून तुला हे गाणं खूप छान येतं ना? तर तू गाणं शिकतोस का कुठे? हो. अच्छा मी अनुश्री देऊळकर यांच्याकडे शिकतो, त्या माझे गुरु आहेत. अच्छा. तर मग तू परीक्षा देतोय की लाईट सॉन्ग शिकतोय? म्हणजे शास्त्रीय संगीत शिकतोय की लाईट सॉन्ग शिकतोय? शास्त्रीय संगीत अच्छा, म्हणजे तू आता परीक्षा देणार देईल. हो ना? गाण्याचं आणि हार्मोनियम वगैरे की फक्त नुसतं गाणं आहे? नुसतं गाणं. अच्छा, मग गाण्यासोबत अजून तुला काय करायला आवडतं? कराटे. कराटे? अरे वा. मग शाळेत की असं बाहेर पण तू कुठे करतो? शाळेत अच्छा, हो का? मग केव्हापासून तू कराटे शिकतोयस? फर्स्ट पासून. अच्छा, आणि तुला शाळेतच शिकवतात? मग मग तिथे क्रिश्चन मध्ये वगैरे भाग घेतो का? घेतो. झालं पण आहे सिलेक्ट. अरे वा, शाळेमध्ये? खूप छान छान. आणि गाण्याचं पण तू इतकं छान गाणं म्हटलं, तर मग गाण्याचं पण तू शाळेमध्ये वगैरे कॉम्पिटिशन मध्ये घेतो का भाग? हो घेतो. अच्छा, मग नंबर येतो तुझा? नंबर येतो. अरे वा, मग कसं वाटतं तुला नंबर आला की? प्राऊड फील होतं. अरे वा. आणि घरी कसं वाटतं आईला वगैरे? आईला पण प्राऊड वाटतं, सगळ्यांना प्राऊड वाटतं. हा, तू इतका छोटा आहे आणि छान कराटे शिकतोयस आणि गाणं देखील छान म्हणतो. हो तर राहील, तू गाण्याच्या क्लासला जातो हो ना? आणि शास्त्रीय संगीताचा क्लास लावलेला तू, तर एखादा ख्याल येतो का तुला? हो. कोणता राग मग? दुर्गा. दुर्गा रागात? तर मग दुर्गा रागातील ख्याल एक म्हणून दाखवतो आपल्या छोट्या दोस्तांना. ठीक आहे. चल तर. श्याम हरी बोल बोल, श्याम हरी बोल बोल. वसुधा नव सांज सजी, वसुधा नव सांज सजी. हरी पूजा कर न चली, हरी पूजा कर न चली. कर सिंगार मंदिर द्वार, कर सिंगार मंदिर द्वार. ब्रिज बाला आई, ब्रिज बाला आई. श्याम हरी बोल बोल, श्याम हरी बोल बोल. अरे वा, खरंच खूप छान म्हटलंस तू. आणि मला वाटतं तुला डान्स पण खूप छान येतो. हो. अच्छा, मग कोणत्या प्रकारचा डान्स करतोस तू? वेस्टर्न. अच्छा, मग शिकतोयस का तू? हो शिकतोय, जावेद सरांकडे, ते माझे गुरु आहेत. अच्छा, मग किती वर्ष झाले ते डान्स शिकतोय तू? मी नर्सरी पासून शिकतोय. अरे बापरे, खूप वर्षांपासून शिकतोय मग तू. मग तिथे पण तू कॉम्पिटिशन मध्ये वगैरे भाग घेत असशील? हो. अच्छा. ग्रुप डान्स, सोलो डान्स. हा, मग तू पहिल्यांदा स्टेजवर केव्हा आला सांग ना? मी KG2 मध्ये पहिल्यांदा स्टेजवर आलो होतो. माझ्या गाण्याचं नाव होतं मुकाबला. अच्छा, आणि मग आतापर्यंत किती स्टेज शो केले तू? खूप केले. शाळेत आणि शाळेच्या बाहेर पण करतोस का? हो. अच्छा, मग त्यात नंबर येतो तुझा? येतो. अच्छा, मग तुला सगळ्यात जास्ती कोणता आवडतो डान्स? माझा मुकाबला. अच्छा, तेच आवडतं, ते पहिल्यांदा शिकलाय. आणि आता तर तू लहान असताना शिकला, तर आता अजून छान येत असेल हो ना? आणि मग क्लासिकल वगैरे पण असं काही शिकतोय का? क्लासिकल थोडं थोडं येतं. क्लासिकल डान्स म्हणजे की जसं की थोडंसं ऍक्टिंग मध्ये जसं असतं ना, हा. कृष्ण वगैरे बनायचं असतं त्याच्यात. अच्छा, मग तू ऍक्टिंग पण करतोस? अच्छा, मग शाळेत की बाहेर कुठे असं? शाळेत पण करतो, कधी कधी बाहेर पण करतो. अच्छा, मग कोणता कोणता रोल केलेला तू?
मी कुस्तीपटू केला नैना आपटे सोबत एका नाटकात, मोबाईल गेम्स नावाच्या. अच्छा, त्यात कसा होता तो अनुभव? कसं वाटलं तुला? एकदम इतक्या मोठ्या स्टेजवर इतक्या मोठ्या आर्टिस्ट सोबत तू आलेला, तर मग कसं वाटलं तुला? थोडे जास्ती लोक होतं म्हणून लाजलो होतो थोडा. अच्छा, आणि भीती पण वाटली थोडी. हो. कसं वाटलं ते पूर्ण झाल्यानंतर? मग ते तुझे पूर्ण झाल्यानंतर मग छान प्राऊड वाटलं. तुला डायलॉग्स वगैरे पाठ राहतात मग तसे? एवढे नाही राहत, 2-4च राहतात जे की मोस्टली म्हटलेत मी. मग त्यांनी तुझं सगळ्यांनी कौतुक केलं असेल, हो ना? तू इतका छोटा आणि इतक्या मोठ्या आर्टिस्ट सोबत तू काम केलं, है ना? मग परत कुठे अजून केलेले का ऍक्टिंग? गरजा महाराष्ट्रामध्ये मी 5 प्रयोग केले, त्याच्यात मी 8 सीन केले. एका याच्यात जन्माष्टमी, पतंग, सायंकाळची शुभम करोती, अजून खूप. अच्छा, मग तो अनुभव कसा होता? कारण की त्या गरजा महाराष्ट्रामध्ये भरपूर जण होते ना. तिथे पण थोडा अपसेट होतो, पण केलं. अच्छा, आणि इतका लहान आहेस तू, इतक्या सगळ्यांमध्ये याची तयारी मग तू केव्हा करतो अभ्यासासोबत? अभ्यासासोबत थोडा अभ्यास करतो, मग जेव्हा जायचं असतं प्रॅक्टिससाठी तेव्हा मग प्रॅक्टिसला जातो आईसोबत. अच्छा, म्हणजे घरी पण मग प्रॅक्टिस करतो त्याची. हो. आणि गाण्याची तू? गाण्याचा मग मी घरी तर वेळ नाही मिळत. शाळेतून आलो 5 वाजता गाण्याच्या क्लासला, तिथून आलो 1 तास थांबलो, मग डान्स क्लासला जातो. अच्छा, म्हणजे डान्स क्लास तुझा सुरू आहे, गाण्याचा पण क्लास सुरू आहे, हो ना? आणि कराट्याच्या शाळांमध्ये असतोय ना. परत तू आपल्या छोट्या दोस्तांना कोणतं गाणं ऐकवशील? एकटी एकटी घाबरलीस ना. चल तर मग म्हण. एकटी एकटी घाबरलीस ना, एकटी एकटी घाबरलीस ना, वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. ना 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 ना. आली होती जाम झोप, गुडूप झालो असतो, भीती भीती कसली थेट उद्यास उठलो असतो. आली होती जाम झोप, गुडूप झालो असतो, भीती भीती कसली थेट उद्याच उठलो असतो. मात्र वाटलं आपल्या पुरतं विचार बरं नाही. मी आहे शूर, माझी आई तशी नाही. ना 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 ना. अरे वा, खरंच खूप छान म्हटलं. तुझी आई घाबरते का एकटी असली की? नाही, की तू एकटा असला की घाबरतो? मी एकटा असला की घाबरतो. अच्छा, तू गाणं पण खूप छान म्हटलंस रे. तर अभ्यासात कसा आहेस तू मग? अभ्यासात छान आहे. छान करतो अभ्यास, आहे ना? आणि गाण्याची पण प्रॅक्टिस करतो, कराटेचं पण करतो, हो ना? तर पुढे तुला काय बनायचंय मग? सगळ्यात आधी ते एक चांगला माणूस बनायचं, मग मोठं झालेलं एक डान्सर बनायचं. अरे वा, खरंच छान. आणि छान अभ्यास करावा लागेल, सोबत डान्सची पण प्रॅक्टिस करावं लागेल. गाणं तर तू म्हणतोच, है ना? तर तू शाळेमध्ये अजून बाकीच्या ज्या काही स्पर्धा असतात, ड्रॉइंग कॉम्पिटिशन असेल, बाकी काही असेल, त्याच्यात पण भाग घेतो का? हो. अच्छा, कशात घेतो मग? ड्रॉइंग, डान्स. ड्रॉइंगचं पण येतं तुला? ड्रॉइंग. अच्छा, आणि शाळेत एखादं काही ऍक्टिंग वगैरे केलेली का? ते आठवतं का तुला? हो. ऍक्टिंग मध्ये मी 4 युग होते, त्याच्यात मी पहिल्या याच्यात कृष्ण बनलो होतो, कल्की बनलो होतो, मत्स्य अवतार बनलो होतो, वराह बनलो होतो, खूपशे अवतार बनलो होतो. अच्छा, मग हे तुम्हाला टीचर सगळं समजावून सांगतात? अच्छा. आई समजावून सांगते. मी गंगा नाटकामध्ये पण काम केलं होतं. अच्छा, मग हे कुठे झालं होतं? हे प्रियदर्शनीमध्ये. अच्छा, हे मोठ्या लेवलवरचं होतं ना नाटक, है ना? मग त्यात तुझा किती मिनिटांचा रोल होता? 5-10 मिनिटांचा होता. अच्छा, आईसोबत केलं तू काम ते? हो. अच्छा, मग तो कसा अनुभव होता? तो पण छान अनुभव होता. अच्छा, जसं शाळेचा अभ्यास तुला लक्षात राहतो तसं तुझं डायलॉग्स लक्षात राहतात? हो, गाणं तर खरंच थोडेफार. गाणं तर तू खरंच खूप छान म्हटलंस, आणि न बघता म्हटलं, तुला छान पाठ पण आहे ना, आणि जे आवडतं ते लवकर पाठ होतं. तर तू त्या गंगा नाटकामध्ये काम केलं होतं आणि भगीरथचा रोल केला होता, हो ना? तर त्याबद्दल सांग ना आपल्या छोट्या दोस्तांना. मी गंगा या डान्स ड्रामा मध्ये भगीरथ बनलो होतो. त्याच्यातली मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. राजा भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा नदीला पृथ्वीवर आणण्यासाठी तपश्चर्या केली.
राजा भगीरथाने केलेल्या कठोर तपश्चर्यानंतर भगवान शिवाने गंगा नदीला आपल्या जटांमध्ये सामावून घेतले, कारण तिच्या तीव्र वेगाने पृथ्वी नष्ट झाली असती ना, म्हणून तिला नियंत्रण करायला जटेमध्ये घेतलं आणि गंगा नदी पृथ्वीवर अवतरली. तर तू आईला मदत करू लागतो का घरी? हो, छोटे मोठे काम करतो आई सोबत, जसं की कपडे घडी करणे, सायंकाळचा दिवा लावणे, शुभंकरोती म्हणणे, अजून असे छोटे मोठे काम करत राहतो मी. अच्छा, शुभंकरोती म्हणायला आवडतं तुला, हो ना? आई डबा तुला देते, तो डबा तुला आवडतो आणि संपवतो तू? संपवतो रोज. अच्छा, मग तुला काय वाटतं, जे छोटे मुलं जे जंक फूड खातात, तर काय सांगशील आपल्या छोटे? जास्त जंक फूड नका खाऊ, अजून हेल्दी फूड जास्त खा, अजून फिजिकल अजून मेंटल एक्सरसाइज जास्त करा. अच्छा, तर तू पण करतो एक्सरसाइज? अच्छा, काय काय करतो मग? प्राणायाम वगैरे करतो की? लेग कॅच करतो, अजून सूर्यनमस्कार, ताडासन, अजून खूपशे असे. अच्छा, आणि त्याचा फायदा देखील होतो आपल्या शरीरावर, हो ना, चांगल्या पद्धतीने. आणि लहानपणापासून केलं तर मोठे झाल्यावरही मग चांगल्या पद्धतीने अजून करू शकेल ना. तर तू आज आपल्या कार्यक्रमातून छोट्या दोस्तांना काय सांगशील? जाता जाता कोणतं गाणं ऐकवणार आहे? मी माझ्या लहान मित्रांना सांगेल की आपल्या आईबाबांची मदत करा, त्यांचा ऐका, अजून अभ्यास करा, अजून एक्सरसाइज करा, छान व्यायाम करा, अजून मोठ्यांचं ऐका. नक्कीच नक्कीच, खरंच खूप छान सांगितलं. तू इतका छोटा आहेस आणि आपल्या छोट्या दोस्तांना खूप छान सांगितलं. मी 3 इडियट पिक्चर मधलं माझं आवडतं गाणं म्हणून दाखवतो. जब लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल, होठों को करके गोल, होठों को करके गोल, सीटी बजा के बोल. जब लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल, होठों को करके गोल, होठों को करके गोल, सीटी बजा के बोल. ऑल इज वेल. मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा, अरे लाइफ मिलेगी या तवे पे फ्राई होगा, कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा. होठ घुमा सिटी बजा के बोल, भैया ऑल इज वेल, अरे भैया ऑल इज वेल, अरे चाचू ऑल इज वेल, अरे भैया ऑल इज वेल. तर तू आज आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि छान छान गाणे ऐकवले, तुझ्याबद्दल छान माहिती सांगितली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. तर छोट्या दोस्तांनो, कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. परत आपण भेटणार आहोतच पुढील रविवारी याच वेळेवर. तोपर्यंत मस्त मज्जा करा. नमस्कार.